केली विद्या जाऊन झाले का? नाही. का झाले झाले. सर्व माझं ऐकताय का? हो. ऐकायला येते का? ठीक आहे. आपण काय पाहणार आहोत? खेळ. काय पाहणार आहोत? खेळ म्हणजे तुम्ही खेळ खेळतात का? खेळतात का? सुट्टीमध्ये खेळात तुम्ही खेळ? कोणते खेळ खेळात? कबड्डी खेळली. बरं, आणखी? क्रिकेट खेळला. आणखी? फुटबॉल खेळला. आणखी? बॅडमिंटन खेळला. आणखी? बास्केटबॉल खेळला. आणखी? लपाछपी खेळली. कबड्डी पण खेळली. मुली पकडापकडी खेळली. मुलींनी खेळ खेळले नाही का? खेळले का? काय खेळलं? बोला ना. काय खेळला? डब्बा डब्बा. मोठ्याने बोलायचं. डब्बा डब्बा. पकडापकडी खेळली. आणखी? लपाछपी खेळली. आणखी? चोर पोलीस खेळला. बरं, चोर पोलीस. कुस्ती पण खेळली. खूप साऱ्या खेळांची नावं सांगायची. खूप साऱ्या खेळांची नावं तुम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या खेळांची नावं सांगितली. बरोबर? ही सगळी नावं तुम्ही सांगितली. कॅच सांगितलं, फुटबॉल सांगितलं, पकडापकडी, चोर पोलीस, लगोरी, संगीत खुर्ची, लुडो, चेस, कॅरम, कबड्डी, एकच खेळ. खो खो, लपाछपी, पळापळी. लपाछपी झाडामध्ये आपण लपत होतो. पळापळी एकामागे मागे पळायचं आणि पळायचं. धावून पळायचं नाही का? वगैरे. भोवरा खेळता का तुम्ही? भोवरा बघा, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा खूप सारे छोटे छोटे खेळ खेळायचे. त्याच्यामध्ये लपाछपी असायची, पकडापकडी असायची, भयंकर. बरं का? असं. आणि पकडापकडी असायची, लपाछपी असायची, विषामृत खेळायचं. डोक्याला आग लागली, पळायचं, पळा 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 पळा. चोर पोलीस. परत तळ्यात मळ्यात खेळायचो. आहे की नाही? आणि दगडी जास्त खेळायचो. परत आम्ही ते खप्पर पाणी खेळायचो. परत मुलं काय करायची? गोट्या खेळायचे. ते खायचे. नेमबाजी असायची, भालाफेक असायचं, उंच उडी, लांब उडी, धावणे, पळणे, खो खो खेळणे, कबड्डी खेळणे आणि खूप सारे खेळ खेळायचे. पण तुम्ही मात्र काय करताय? तुम्ही आता काय करता घरी बसून? बरं, कोणता खेळ खेळता जास्त? कोणता खेळ खेळता? नवीन गेम घेतात. आणि तुमच्या पालकांना असं वाटतं की बापरे, मोबाईलमध्ये तर मला काहीच कळत नाही, पण माझ्या छोट्याशा मुलाला कळतंय. ह्या प्रांजलला मोबाईलमध्ये खूप कळतं असं तिच्या मम्मीला वाटतं. म्हणजे असं तिच्या मम्मीने मला सांगितलं नाही, पण मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते. तुमच्या पालकांना असं वाटतं की मला माझ्या मुलीला तर मला काहीच नाही मोबाईलमध्ये, पण बघा याला सगळं कळतंय आणि आपण 4 लोकांमध्ये सांगतो. म्हणजे ठीक आहे का? तर तुम्ही मला इतके खेळाचे नाव सांगितले, मात्र मला भरून गेलाय. दिसतंय का रे बाळा? हे बाळा दिसतंय ना? दिसतंय का? हो. हा फळा माझा पूर्ण भरून गेलाय. इतके खेळ आहेत, पण अजून पण खूप सारे गेम आहेत. हे आपले फक्त भारतातले गेम झाले. हे म्हणजे आपल्या देशातले फक्त गेम झाले. आता हे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मुलं चमकतात, ते आंतरराष्ट्रीय आणखी बरेच गेम आहेत. त्याची नावं तर आपण इथे घेतली नाही. आता आपण काय करतो? गोट्या खेळणे, कॅच, सीसॉ, घसरगुंडी, झोका खेळणे, व्हॉलीबॉल, बॉटल गेम, लाठी काठी, हे सगळे गेम आपण विसरलो. आणि फक्त घरात गेलो, घरात बॅग फेकली, दप्तर एकदा फेकलं की लगेच हातामध्ये घेतला मोबाईल आणि त्याच्यावरनं आपण बोलणे करतो.
तरी आपण मोबाईल मात्र सोडत नाही. तर तुम्ही जेवढे मला खेळ सांगितले ना, मला तुम्हाला सांगायचं काय की एवढे तुम्ही खेळ सांगितले ते खेळत जा. घरी गेल्यावर थोडंसं खेळत, घरी गेल्यावर लगेच काय करायचं, हातपाय धुवायचं, फ्रेश व्हायचं, चहा पाणी, दूध चहा पाणी काय द्यायचं मम्मी मला नाश्त्याला, ते सगळं करायचंय. आणि त्याच्यानंतर आपण काय करायचंय, खेळायचंय. थोडं अर्धा तास खेळलं, पाऊण तास खेळलं तर परत काय करायचं, आपण अभ्यासाला बसायचं. अभ्यास झाला नंतर जेवण करायचं, लवकर झोपून जायचं. आणि मग सगळे रात्री लवकर झोपलं की आपली झोप पूर्ण होते. आणि चांगलं शरीर होण्यासाठी, आपल्या सुदृढ शरीर होण्यासाठी आपल्याला झोपेची गरज असते. कशाची गरज असते, झोपेची. म्हणून आपण काय केलं पाहिजे, झोपलं पाहिजे. जास्त काय झोप, आपण व्यवस्थित झोपलो तर आपण लवकर उठू. आपण उशिरा झोपलो की आपण उशिरा उठतो. आपली इच्छा तशीच करते, मोबाईल गेम खेळते. आणि उशिरा झोपलो की आपले डोळे काय होतात ना, आणि डोळ्याला काय लागतो मग, आता मला इतके वर्ष चष्मा नव्हता, पण आता वयोमानानुसार चष्मा लागणारच आहे. पण तुम्हाला छोटे छोटे मुलांना बघितलं तर आता लवकर मुलांना चष्मा लागतो. का लागतोय, कारण की तुम्ही अभ्यास कमी, तुम्ही काही खूप सारा अभ्यास करत नाही आमच्यासारखा, पण तुम्ही काय करतात, मोबाईलमुळे डोळे पडतात. म्हणून काय करायचंय, आपण मोबाईल वापरायचा. मोबाईल वापरला तर डोळ्याला चष्मा लागणार आणि तुम्हाला कधीतरी दिसणार पण नाही. डोळ्यातून आग बाहेर पडते, मग दिसत नाही ना. आपण जोर करत रडतो, बोंबलतो. मग आई म्हणते, दवाखान्यात नेते, डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन डोळ्याचं होणार नाही, डोळ्यात लवकर दिसत नाही. म्हणून जास्त मोबाईल वापरायचा. खूप साऱ्या मुलांची लहानपणी डोळ्याला दिसत नाही आणि मग तुमच्या आई वडील रडतात की माझ्या मुलाचं डोळ्याला कमी दिसते, मी काय करू. पुढं त्यांना शिकायचं आहे, खूप मोठं व्हायचंय. ते कुठं मुलं मोठं होणार कशी, शिकणार कशी, जर डोळ्याने दिसलंच नाही. आपल्याला जर डोळ्याने दिसलं नाही तर अभ्यास करता येईल का, कुणी आपल्याशी बोलेल का, तुम्हाला जर दिसलंच नाही. मग आता डोळे बंद करते बघा, डोळे बंद करते आणि मला चालायचे, पूर्ण डोळे बंद केले, आता मला दिसेल का, मला कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. मला काय करावं लागेल, कोणाचा तरी असा आधार घ्यावा. की चले पुढे, मग मला चला पुढे जावं लागेल. कुठे जायचंय, मग मला असं चेक करावं लागेल. कोणी दुसरा आहे, मला असं चेक करावं लागेल, कोणी काय आहे, असं 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 मला चेक करावं लागेल. आता मी थोडे थोडे डोळे उघडते, मला दिसते. म्हणजे आपल्याला जर दिसलं नाही तर काय फायदा आहे का, नाही. पुन्हा पुढे अभ्यास करता येणार नाही, पुढे तुमची मम्मी पप्पा तुम्हाला पुढंच येणार. म्हणून मोबाईल पाहायचा. एक खेळ दिलेले आहे ना, एक खेळ 2 उड्या मारायचे, छान व्यायाम होतो. 2 उड्या मस्त पैकी मी आणून सुद्धा मारते, मी स्वतः सुद्धा 2 उड्या मारते. आणि तुम्हाला पण शिकवणार आहे, तुम्हाला पण शिकवणार आहे, ठीक आहे. कारण त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीराचा काय होतो, व्यायाम होतो. आणि व्यायाम चांगला झाला की अभ्यास पण चांगला होतो, मला जेवण पण जातं, चांगली झोप येते, दमलं तर झोप पण येते. त्यामुळे मोबाईलसाठी रडायचं, मोबाईल वापरायचा. मी म्हणत नाही तुम्हाला वापरू नका असं म्हणत नाही, पण काही गेम बिम खेळायची गरज, त्याच्यात काय असतं, आपल्या घरात जेवढे लोक बसले त्यांच्याशीच बोला. आपल्या घरात जेवढे लोक बसले ना त्यांच्याशी बोला, मस्त त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्याशी खेळायचं. मोबाईल कमी वापरायचा, ठीक आहे. आणि रोज अभ्यास दिलेला पूर्ण करायचा. शिक्षक तुम्हाला अभ्यास देतात, तुम्ही काय करतात, मोबाईल घेतात आणि काय करतात, त्याच्यावर आपले गेम खेळत असतात. मोबाईलवर अभ्यास काही तरी तो बघायचा, कारण तुम्हाला लिहायची सवय राहिली ना. तुम्ही रोबोट झाले, रोबोट. काय झाले तुम्ही, रोबोट झाले, यांत्रिक मानव त्याला म्हणतो आपण. रोबोटला कसं बटन आपलं तो चालतो, त्याचं काम करतो. तुम्ही काय झाले तसेच, रोबोट काहीच करत नाही. तुम्हाला काही मेहनत करायची नाही, तुम्हाला आयतं पाहून लिहायचं ते पण होत नाही. मम्मी तुम्हाला स्वयंपाक करून देते, डब्बा देते, सगळं काही मस्त मस्त करून देते, मस्त कपडे घेतात, तुम्ही आंघोळ करतात रोज, आहे ना माहिती. पण आम्ही रडत रडत कधी शाळेत येतो, छानपैकी नीट जाऊन शाळेत यायचं, रोजचा अभ्यास रोज करायचा, ठीक आहे. सर्वांना समजलं काय बोलते मी, हे सगळे खेळ कळाले का, दोघांना आग लागली, पळा पळा पळा, किती छान खेळ या, किती छान खेळ, सगळे मुलं पळतात, आपले मित्रमैत्रिणी, हे सगळे आपण खेळ खेळलो ना तर आपली मैत्री होते. काय होते सगळ्यांची मैत्री, आपण एकमेकांची
आपले मित्र मैत्रिणी होतात आणि आपले एक छान एक बॉन्डिंग तयार होतं, एक नातं तयार होतं मित्र मैत्रिणींचं. म्हणून सगळ्यांनी काय करायचं, एकत्र मिळून एकत्र खेळ खेळायचे, मिळून खेळ खेळायचे. मग आपल्याला काय होतं, कोणी पडलं तर आपण त्याला उचलतो माणसं. आता एखादा मुलगा खेळता खेळता पडला, आता ही टीप आहे की समजा ती खेळता 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 की तुम्ही पडताय, त्याच्या मागे खूप धावताय, खूप पडताय आणि ही जोरात अशी पडली, धडकन पडली. आता ही पडली बघा, दिसते का तुम्हाला पडली, मग तुम्ही काय करणार, तिला उचलणार. काय करणार, तिला उचलणार. म्हणजे त्यामुळे काय होतंय की आपल्यामध्ये तिला लागलं हे कळतंय, म्हणजे एकमेकांबद्दल आपली भावना निर्माण होते. काय होतं की आपण एकमेकांना उचलायला पाहिजे. एखादा कधी अडचणीत असेल, तो पडला असेल तर आपण उचलायला पाहिजे. त्याला हसायला पाहिजे का, नाही. हसायला पाहिजे का त्याला, नाही. मग त्याचं आपण काय केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. काय केलं पाहिजे, मदत. ठीक आहे. म्हणजे खेळण्यामध्ये असं पण असतं, एखाद्याला भूक लागली तर आपण काय करायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे बघ जे आपण कधी कधी सगळे मिळून एकत्र डबा खाऊन जेवतो मित्रमैत्रिणी. एखाद्या वेळेस डबा आणतात खेळताना, कॉलनीमध्ये, तुमच्या चाळीमध्ये, तुमच्या फ्लॅटमध्ये कुठे एकत्र केलं, भूक लागली असेल तर डबा घेऊन सगळ्यांनी मिळून जेवायचं मस्त पाहिजे. छान वाटतं ना. आपण डबा शेअर करतो. शेअर करायचं म्हणजे लगेच दुसरा डबा खाऊन बसायचं नाही. एखादा घास द्यायचा, आपण त्याला द्यायचं, त्याचं आपण घ्यायचं. आता काही मुलं काय करतात, छान छान डबा शेअर करायचा, भाजी पोळी आणतच नाही, वरचं वरचं खाऊन द्यायचं, भाजी पोळी आपली म्हणायचं खा तुम्ही. सगळ्यांनी छानपैकी डबा करायचा, जेवायचं, खेळायचं, मजा करायची सगळं. आणि अभ्यास पण आपण एकत्र करू शकतो. अभ्यास पण आपण मित्रमैत्रिणी पण एकत्र करू शकतो. ग्रुपची चर्चा करायची, गट चर्चा करायची. आपले मित्रमैत्रिणी असताना त्याच्याबरोबर खेळायचं आणि खेळून झालं, थोडं खाऊन पिऊन झालं तर आपण एकत्र अभ्यास पण करू शकतो. उदाहरणं कशी सोडवायची, स्पेलिंग पाठ करायचे, पाणी पाठ करायचे, ठीक आहे. आता कळालं का, कारण चर्चा करून पण छान अभ्यास होतो. चर्चा करायची याचा भांडायचं नाही, भांडण झालं तर मोठ्यांना कळवायचं, ठीक आहे. सर्वांना समजलं का, ओके. हे सगळे खेळ खेळणार, हे सगळे खेळ खेळणार आहे का, हो. फक्त मला तुम्ही नावं सांगितली आणि हे छानपैकी तुम्ही लिहायचे आहे. काय करायचं, छानपैकी लिहायचे आहे.